संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे दोन्हीही इसम टॉवरची रेंज तपासण्यात आल्याचं पोलीस तपासात सिद्ध. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर काल रेकी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र हे दोघे संशयित मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यात आल्याचं तपासात सिद्ध झालंय. सकाळी 9:15 सुमारास दोन संशयित इसम मोटरसायकलवर राऊत यांच्या घराची रेकी केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती. या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी चौकशी चालू करून या घटनेची सखोल तपास केला असता यामध्ये आढळलेले 4 इसम हे सेल प्लॅन व इन्स्टा ICT सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी असून ते एरिक्सन कंपनीकडून जिओ मोबाईलचे नेटवर्क नेटस्ट ड्राईव्ह करत असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी या तपासासाठी आत पथके तयार केली होती. CCTVच्या आधारे या संशयितांचा शोध घेऊन त्यांना ठाणे, कापूर, बावडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले असता याचा हा खुलासा झालाय. संबंधित कंपनीकडून खात्री पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 7 चे उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली आहे. सर, काल खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊतांच्या निवासस्थानावर असलेल्या मैत्री बंगल्यावर रेकी केल्याचा आरोप होत होता. सगळा तपास पूर्ण झालेला आहे. काय यातून या चौकशीमध्ये आणखी माहिती लागली? काल ज्या पद्धतीनं आम्हाला जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांच्या आम्ही टीम बनवलेल्या होत्या आणि जी माहिती होती तर त्याची व्हेरीफाय आम्ही केलेलं होतं. या अनुषंगानं तपासांती ही निष्पन्न झालेली आहे की एक जे आहे की मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी जे ही कामगार होते तर ते कामगार ते आपण काम करत होते आणि त्या अनुषंगाने ते आलेले होते आणि ते त्यांचा टेस्ट करून ते गेले. परंतु ज्या पद्धतीनं जे माहिती मिळाली तर ती आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने ते कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. सर, याच्यामध्ये किती टीम्स रिक्रूट करण्यात आलेल्या आणि गंभीरता या प्रकाराची काय आव्हान? ज्या पद्धतीनं माहिती मिळाली तात्काळ जिथं सर्वच म्हणजे स्टाफ तिथं पोहोचलेला होता आणि आम्ही 8 टीम बनवलेल्या होत्या आणि 8 टीम ह्या विविध ज्या आहे की ट्रेस करण्यासाठी विविध पद्धतीने जे आहे काम करत होत्या आणि त्या अनुषंगानं आम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. सर, याच्यामध्ये संशयात्मक असं होतं की जे इतके मोबाईल त्या गाड्यांना लावण्यात आलेले होते, त्यांच्या हातात लॅपटॉप होते, त्यामुळे हा सगळा संशय बनवला. नेमकी कुठली कंपनी आणि हे नेमकं काय काम करतं? हे जे आहे सेल प्लॅन आणि इन्स्टा ICT सोल्युशन ही जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत मोठमोठ्या जे नेटवर्क जे नवीन मोबाईल येतात तर तिथं कशा पद्धतीनं हे नेटवर्क पोहोचलेलं आहे याची ते टेस्ट करतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे प्रत्येक 2 जे होतं दोघांच्याकडे जवळपास 8-9 मोबाईल होते. आपल्याला तसं ते वाटला लॅपटॉप, परंतु एका बोर्डवर ते 5-6 मोबाईल त्यांनी लावलेले होते. ते ठिकठिकाणी मोबाईलचं कव्हरेज कसं आहे, नेटवर्क मोबाईल डेटा कसा पोहोचतो असे ते ड्राईव्ह घेतात आणि त्या अनुषंगानं ते निष्पन्न झालेलं आहे. या पद्धतीने कामगार आहेत. मोबाईल जे स्ट्रेंथ आहे, मोबाईलचे स्ट्रेंथ ते नेटवर्क जे आहे कशा पद्धतीने आहे ते टेस्ट करत होतं आणि ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. सर, ये पूरा मामला क्या है? कल MP संजय राउत के घर पर रेकी की गई थी, ऐसी कंप्लेंट की गई थी. इस घटना में क्या सामने आया? कल जैसे ही इंफॉर्मेशन मिली हमारी सभी पुलिस की जो है 8 टीमें बनाई गई थी और जैसे इंफॉर्मेशन मिली थी उसे हमने ट्रेस करवाया और जैसे हमें यानी पता चला कि कुछ मोबाइल जो नेटवर्क टेस्ट जो रहता है, नेटवर्क ड्राइव टेस्ट ऐसे करने वाली ये सर्विस प्रोवाइडर कंपनी है और उसके ये जो स्टाफ है बहुत सी जगह पे जाते हैं और कैसे वहाँ पे मोबाइल नेटवर्क का स्ट्रेंथ है ये मालूमात करना उनका काम रहता है. तो ये है इंक्वायरी में हमें ये स्पष्ट हुआ है. सर, ये जो 2 लोग थे उनके हाथों में लगभग 8 से 9 मोबाइल थे. क्या करती है ये, कौन सी कंपनी है और क्या जांच करती है? ये सेल प्लान और इंस्टा ICT सोल्यूशन ये सर्विस प्रोवाइडर है. जैसे कुछ नई कंपनी अब सर्विस देते हैं तो हर एक जगह पे जाके वहाँ पे मोबाइल नेटवर्क का स्ट्रेंथ किस टाइप से है ये सर्च करते रहते हैं. इसलिए उनके पास जो है 8-8 मोबाइल भी थे और जैसे हमें दिख रहा था कि लैपटॉप जैसा, लेकिन एक बोर्ड पे 5-6 मोबाइल वो जैसे चिपका के हर एक जगह पे किस टाइप से नेटवर्क आता है ऐसा वो काम करते हैं. तो ये उनका काम चल रहा था, तो ये हमें इंक्वायरी में सामने आया है.
किस तरह से ये पूरी इंक्वायरी कंडक्ट की गई, कितनी आपकी टीमें रवाना की गई? हमने करीबन 8 टीम बनाई थी और सभी जो है ट्रेस करते वक्त ट्रेस किया है, हर जगह पे टीम पहुंची थी। बहुत सारा टेक्निकल सपोर्ट और ग्राउंड इंफॉर्मेशन के हिसाब से ये हमें मालूमात मिली है। तो फाइनली ये इसमें कुछ संशयात्मक ये जो लोग है सर्विस प्रोवाइडर है और उनका काम कर रहे थे, ऐसी ये बात अभी क्लियर हुई है। कुछ